नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित भारतीय संस्कृतीचे व्यवस्थापक महर्षी व्यास. आपला खंड चाललाय दुसरा भाग आहे 26वा. आचार्यांनी युधिष्ठिराला केलेला उपदेश आपण तोच ऐकतोय. परमेश्वराची जरी अनेक नामं असली तरी वेदांनी प्रतिपादलेलं एकम सत हे तत्व आधी हृदयात पक्क धरलं पाहिजे. इंद्रं मित्रं वरुणमग्निमाहुरथो दिव्यस्य सुपर्णो गरुत्मान् एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहुः. श्रेष्ठ ज्ञानी लोक एकाच सत्स्वरूप परमेश्वराचं त्याच्या विभिन्न गुणांच्या तसंच स्वरूपाच्या आधारावर अग्नी, यम, मातरिश्वा म्हणजेच वायू अशा विविध नामांनी वर्णन करतात. आणि म्हणूनच सर्व देवांना केलेला नमस्कार त्या केशवाला म्हणजेच परमात्मा विष्णूला पोचतो. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेवं नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. महर्षी व्यास शुकाचार्यांना म्हणाले, आपण जरी विविध देवतांचं पूजन अर्चन करीत असलो तरी ज्याप्रमाणे आकाशातून पडणारं वर्षाजल भिन्न भिन्न नद्यांतून एकाच सागराला जाऊन मिळतं, त्याचप्रमाणे निरनिराळ्या सर्व देवतांना केलेला नमस्कार अखेर एका केशवालाच पोचतो. कारण एक परमात्मा विष्णूच देवतांच्या विविध रूपात नटलेला आहे. केवळ देवताच नाही तर चराचरात्मक सर्व विश्व त्या परमेश्वरातूनच उदयाला येतं, त्याच्यातच राहतं आणि त्याच्यातच लय पावतं. परमात्म्याचं हे सर्वव्यापक अनादी स्वरूप जाणून घेऊन विष्णूच्या सहस्त्र नामांनी त्याचं स्तवन करावं आणि या सहस्त्र नामावलीच्या चिंतनाने भक्ताच्या अंतःकरणात भगवंतांचं महान तेजस्वरूप, तपस्वरूप, सर्वांचं परम आश्रयस्थान असणारं पावनरूप भरून राहतं. अशा रीतीने शुकाचार्यांना विष्णू सहस्त्रनामाची महती सांगून महर्षी व्यासांनी भीष्माचार्य युधिष्ठिर संवादद्वारे ही नामं पुनश्च प्रकट केली. तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नाम सहस्रं मे शृणु पापभयापहम्. हे पृथ्वीपते युधिष्ठिरा, त्या लोकप्रधान संसाराचा स्वामी असलेल्या भगवान विष्णूंच्या सहस्त्र नामांना तू माझ्याकडून ऐक. ही नामं पाप आणि संसार भयाला दूर करणारी आहेत. श्री विष्णूचा नामजप इतका मोलाचा आहे का? कारण संसारातली सर्व सजीव निर्जीवांचं नाम उच्चारल्यावर त्यांचे देशकाल परिच्छदातील संकुचित रूप डोळ्यांसमोर उभं राहतं. देशकाल परिच्छद म्हणजे संसारातील प्रत्येक सजीव निर्जीव एका वेळी एका ठिकाणीच असतो. परमेश्वराला हा देशकाल परिच्छेद नाही, तो सर्व ठिकाणी सर्व काळी असतो. संसारी जीव उत्पन्न होणं, आहेस दिसणं, वाढणं, पक्व होणं, क्षीण होणं, मरण पावणं हे षड्विकार असलेल्या देहात अडकलेले असतात आणि त्यांच्या मनाला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्विकार ग्रासलेले असतात. भगवंत मात्र यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या दैवी षड्गुणांनी युक्त असतो आणि तोच सर्वत्र असल्यामुळे त्याला कशाचीही कामना करण्याची विशिष्ट गोष्ट प्राप्त झाली नाही म्हणून क्रोध करण्याची गरजच नसते. त्याला आदिअंत नाही, मात्र प्रजेच्या रक्षणासाठी तो आपल्या अद्वय स्वरूपातून भेदात्मक संसारात अवतार घेतो. संसार मायोद्भव असल्यामुळे परमेश्वरालाही त्या अवतारासाठी मायेचा अंगीकार करावा लागतो. तरीही त्याचं सच्चिदानंद स्वरूप कायमच असल्यामुळे तो संसारात जन्म घेऊनही संसारातल्या विकारापासून मुक्त राहून सज्जनांचा उद्धार आणि दुर्जनांचा विनाश करतो. आणि म्हणूनच परमेश्वराचं नाम उच्चारताना त्याचे अनंत, असीम, विराट, परम तेजस्वी स्वरूप डोळ्यासमोर येतं आणि त्या एकमेवाद्वितीय परमात्म्याशी तादात्म्य पावण्याची आस भक्त मनाला लागते. या परमेश्वरी स्वरूपाचा साक्षात अनुभव घेतलेल्या व्यासादिक महर्षींच्या मुखातून परमेश्वराची अशी सहस्त्र नामं प्रकट होतात. ही नुसती नामं नाहीच आहेत, तर त्यांच्यातून परमेश्वरी दिव्य कार्यही प्रत्ययास येतं. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः
भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः. ओम. सच्चिदानंद स्वरूप विश्वरूप ज्याच्यासाठी यज्ञात हवन केलं जातं असा श्री विष्णू सत्कर्मांना अधिष्ठान देणारा यज्ञस्वरूप भूत वर्तमान भविष्याचा स्वामी भूतमात्रांना प्रकृतीद्वारे निर्माण करणारा त्यांचं पालन पोषण करणारा ज्याचा नित्य भाव म्हणजेच अस्तित्व आहे असा अविनाशी भूतमात्रांमधील आत्मचैतन्य स्वरूप भूतांची उत्पत्ती आणि वृद्धी करणारा तो परमेश्वर आहे. तो वेदरूप म्हणजेच ज्ञानरूप आहे. तसंच गुरुही तोच आहे. ज्ञाता म्हणजे ज्ञान संपादन करणाराही तोच आहे. तो लोकाध्यक्ष सुराध्यक्ष धर्माध्यक्ष आहे. म्हणजेच लोकांचा स्वामी देवांचा स्वामी आणि धर्म अधर्मांचा निर्णय करणारा धर्माचा स्वामी आहे. पण असं असूनही तो कृतज्ञ म्हणजेच भक्ताने केलेल्या फलपत्रादी थोडेशा समर्पणानेही त्याला मोक्षाचं फल देणार आहे. तो अक्षर पुरुषाहूनही पलीकडचा असा पुरुषोत्तम आहे. क्षर म्हणजे जीवांचं नाशिवंत देह आणि अक्षर म्हणजे अविनाशी जीवात्मा. हे दोन्ही पुरुष मायेने भासतात. पुरुषोत्तम मायातीत आहे आणि ही सर्व परमेश्वरी लक्षणं सहस्त्र नामात आहेत. परमेश्वराचं काही विशेषही या नामावलीतून स्पष्ट होतात आणि अशा या विशेषणात्मक परमेश्वरी नामातून त्याचं दिव्य कार्य आणि स्वरूप जाणता येतं. व्यवसायो व्यवस्थानः संस्थानस्थानदो ध्रुवः परर्धिः परमस्पष्टस्तुष्टः पुष्टः शुभे क्षणः. व्यवसाय म्हणजे परमात्म ज्ञानाविषयी असलेली निश्चयात्मक बुद्धी हे ज्याचं स्वरूप आहे. व्यवस्थान म्हणजे सर्व जीवमात्रांसाठी ज्याच्या त्याच्या प्रकृती धर्माप्रमाणे वर्णाश्रमाची व्यवस्था करणारा. संस्थान म्हणजे प्रलयानंतरचं सम्यक आश्रयस्थान. ध्रुव म्हणजे स्वानंद म्हणजेच भक्तांना आत्मस्वरूपाचं स्थिर स्थान देणार. परधी म्हणजे श्रेष्ठ विभूतिमय. परमस्पष्ट म्हणजे आत्मज्ञानासाठी परम अनुकूल होणारा. पुष्ट म्हणजे सर्वत्र परिपूर्ण आणि शुभेक्षण म्हणजे दर्शन होताच कल्याण करणारा. मग हा राम म्हणजेच नित्यानंद स्वरूप आहे. मार्ग म्हणजे मुमुक्षूंसाठी साधन रूप आहे. हा परमेश्वर अभू म्हणजे अजन्मा आहे अव्यय तर आहेच आहे. शिवाय त्रिलोकात्मा म्हणजे सर्वांच्या अंतर्यामी असलेला आत्मस्वरूपही आहे. म्हणजेच त्याच्या विना दुसरं काहीही नाही. हे अद्वैत तत्वही या नामावलीतून स्पष्ट केलेलं आहे. अशी ही परमात्म्याची वैशिष्ट्यपूर्ण विशेषणं त्यांच्या सहस्र नामावलीत आहेत. म्हणूनच या नामांचं चिंतन करणाऱ्याच्या मनचक्षूंपुढे श्री विष्णूचं सर्वंग परिपूर्ण ज्ञानस्वरूप येतं. यातील प्रत्येक नामाने त्याचं अनंतत्व सर्व व्यापकत्व सिद्ध होतं आणि असं असूनही तो शून्य म्हणजे विशेषणरहित आहे असंही या नामावलीत म्हटलेलं आहे. कारण भगवान विष्णू अप्रमेय म्हणजेच कोणत्याही प्रमाणात न बसणारे असल्यामुळे त्यांचं वर्णन शब्दातीत आहे. श्रीकृष्ण हा विष्णूंचाच अवतार आहे याबद्दलची दृढ श्रद्धा या विष्णू सहस्त्र नामावलीत दिसून येते. त्यांचं दामोदर म्हणजे ज्याचं उदर यशोदेने दोरीने बांधलं आहे असा. गोपती म्हणजे गोपालाच्या रूपात गायींचं रक्षण करणारा. कृष्ण म्हणजे श्यामसुंदर श्रीकृष्ण. यदुश्रेष्ठ म्हणजे यदु कुलातील श्रेष्ठ. देवकीनंदन म्हणजे देवकीचा पुत्र. अशी कृष्णावतारातील विशेषणही या सहस्त्र नामात आहेत. श्री विष्णूंची ही सहस्त्रनामं महर्षी व्यासांनी सांगितलेली आहेत असाही उल्लेख भीष्माचार्यांनी केलेला आहे. इमं स्तवं भगवतो विष्णोर्व्यासेन कीर्तितं पठेद्य इच्छेत् पुरुषश्रेयः प्राप्तुं सुखानि च. ज्या पुरुषाला परमश्रेय आणि सुख मिळवण्याची इच्छा असेल त्यांनी भगवान व्यासांनी सांगितलेल्या या विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं असे भीष्माचार्यांचे बोल महर्षी व्यासांनी आपले पुत्र शुकाचार्य यांना ऐकवले. तेव्हा भगवंतांचं समग्र स्वरूप त्याच्या नामातून प्रकट करणाऱ्या आपल्या पूजनीय पिताश्रींना शुकाचार्यांनी परम आदराने वंदन केलं. दक्षिणायन संपत आलं.
तशी महर्षी व्यासांच्या मनात संधेची कातरवेळ भरून आली. भीष्माचार्यांची अनेक रूपं त्यांच्या नजरेसमोर तरळू लागली. एका स्वर्गीय वसूने पृथ्वीवरल्या एका राजघराण्याच्या रक्षणासाठी आपलं अवघं आयुष्य वाहून दिलेलं होतं. मात्र त्या राज्याचा तो केवळ विश्वस्त म्हणून राहिला. त्याने पित्यासाठी केलेला त्याग तर अतुलनीयच होता. त्यामुळे अत्युच्च वैभवातही तो अभोगीच राहिला. भावंडांची, त्यांच्या पुत्रांची, त्या पुत्रांच्या पुत्रांची सर्वतोपरीने आणि निरपेक्षपणे जबाबदारी सांभाळणं हेच त्यांनी स्वतःचं कर्तव्य मानलं. पण राज्याचे सर्वाधिकार कधीही आपल्या हातात घेतलेले नाही आहेत. पांडवांचा सत्पक्ष आहे हे त्याला पूर्ण माहीत असूनही, त्यांनी त्याचं दैवत असलेला श्रीकृष्ण पांडव पक्षात असूनही हस्तिनापुरासाठी लढणं हे आपलं जीवन कार्य त्यांनी सोडलेलं नाही आहे. आणि धार्तराष्ट्रांच्या बाजूनीच तो लढलेला आहे. आपल्या प्रतिज्ञेचं आणि कर्तव्याचं पालन या चौकटीत त्यांनी स्वतःला अखंड जखडून घेतलेलं होतं. पण आता हा विशुद्धात्मा आपल्या माणूसपणाच्या चौकटीतून पूर्णपणे मुक्त होऊ पाहतोय. प्रत्येक भेटीच्या समयी घडणारे गंगापुत्रांचं गाढ आलिंगन महर्षी व्यासांना आठवलं. गंगापुत्र भीष्माचार्य आपल्या मातेचे पुत्र आहेत. सहोदर नसूनही किती निर्मळ बंधुभाव आणि पण त्यांच्यामुळे अनुभवला आहे. या विचाराने मन भरून गेलेल्या अवस्थेत महर्षी शरशय्येवर पहुडलेल्या त्या महावीराजवळ ते आले. राजा युधिष्ठिराशी संवाद साधताना आत्तापर्यंत धोधो वाहणारी गंगापुत्रांची वाग्गंगा आता जराशी विसावली होती. सर्वांचाच ते नजरेने निरोप घेत होते. महर्षी व्यासांच्या नजरेलाही त्यांच्या नजरेने आलिंगन दिलं आणि मग मात्र समोर उभ्या असलेल्या भगवान श्रीकृष्णाशी पूर्ण समर्पित होत गंगापुत्र म्हणाले, समां त्वमनुजानीहि कृष्णमोक्षे कलेवरं त्वयाहं समनुज्ञातो गच्छेयं परमां गतिम्. श्रीकृष्णाजवळ आपल्या शरीराचा परित्याग करण्याची आज्ञा भीष्माचार्यांनी मागितली. भगवंतांच्या अनुज्ञेमुळे आपल्याला परमगती प्राप्त होईल ही त्यांची श्रद्धा होती. भारतवंशाच्या 3 पिढ्यांचा भार निरासक्त निरलसपणे वाहणारा शापित स्वर्गस्थ आत्मा आता पूर्ण पावन होऊन परमात्ममय होण्यासाठी आसावलेला होता. भीष्माचार्यांनी प्रकट केलेल्या अंतिम इच्छेला भगवान श्रीकृष्णांनी अनुमती दिली आणि बघता बघता गंगापुत्र भीष्माचार्यांनी आपली प्राणज्योत भगवंत ज्योतीत विलीन केली. भीष्माचार्यांचा दाहसंस्कार झाल्यानंतर सर्व कुरुवंशीय त्यांना जलांजली देण्यासाठी गंगेवर आले. त्यांच्याबरोबर महर्षी व्यास, देवर्षी नारद, असित देवल, भगवान श्रीकृष्ण आणि इतर नगर निवासीही होते. त्यांची जलांजली देऊन झाल्यावर नदी जलावर साक्षात गंगा प्रकट झाली आणि आपलं जलमय रूप असूनही पुत्राविना आपल्या हृदयाला पाझर कसा फुटत नाही, आपण दुःखाने फाटून कसे जात नाही, असा ती पुत्र शोकाने विलाप करू लागली. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी आणि महर्षी व्यासांनी भीष्माचार्यांना अत्यंत उत्तम गती मिळाली असल्यामुळे शोक करू नये असं सांगून तिचं सांत्वन केलंय. सर्व पंडुपुत्रांचं अंतःकरण विषादाचं अतिशय जड झालेलं होतं. युधिष्ठिर अत्यंत शोकग्रस्त झाल्यामुळे गंगा तटावरच ग्लानी येऊन खाली पडत होता. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी पुढे होऊन त्याला समजावलं, तरी पण आपणास आता राज्य नको, मला तप करण्यास तव वनात जाऊ द्या, असं युधिष्ठिर म्हणतच होता. त्या समयी मात्र महर्षी व्यासांनी पुढे येऊन त्याला फटकारलंच. ते म्हणाले, आम्ही वारंवार तुला जे सांगतोय त्या आमच्या बोलण्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाहीये. सकथम सर्वधर्मज्ञ सर्वगमविशारदः परिमुह्यसि भूयस्त्वं ज्ञानादिव भारत. तू धर्मराज सर्व शास्त्रवेत्ता असूनही शिवाय आपल्या पितामहांकडून राजधर्माचा इतका प्रदीर्घ उपदेश ऐकूनही तुझी बुद्धी पुन्हा पुन्हा मायेने ग्रस्त का होतीये? तू स्वतःला पापी समजतो आहेस, पण तरीही त्यातून मुक्त होण्याचा मार्ग मी तुला सांगतो, तू ऐक. यज्ञ, दान, तपाने पाप दूर होतं. तू दशरथनंदन श्रीरामांप्रमाणे अश्वमेध यज्ञ कर, असा सल्ला महर्षींनी युधिष्ठिराला दिला आणि तो युधिष्ठिराला एकदम मान्य झाला. पण त्याने महर्षींना व्यवहार्य प्रश्न केला.
प्रभू, नुकत्याच झालेल्या महायुद्धामुळे माझ्याजवळ आणि माझ्या प्रजेजवळ पुरेसं धन नाही. कित्येक घरातील कर्ता पुरुषच गेल्यामुळे हीनदीन झालेल्या माझ्या प्रजेवर मी कुठलाही भार टाकू इच्छित नाही. तेव्हा अश्वमेध यज्ञाला लागणारं धन मी कसं मिळवू? युधिष्ठिराच्या प्रश्नावर जरासा विचार करून नंतर महर्षी व्यासांनी उत्तर दिलं, राजा, तुझा खजिना आत्ता जरी रिकामा असला तरी तो लवकरच भरून जाईल. उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर 2 मध्ये ऐकणार आहोत. ऑडिओ क्लिप नंबर 2. युधिष्ठिर राजाच्या प्रश्नावर जरा विचार करून नंतर महर्षी व्यासांनी उत्तर दिलं, राजा, तुझा खजिना आता जरी रिकामा असला तरी लवकरच तो भरून जाईल. खूप पूर्वी हिमालयात आविक्षित पुत्र महापराक्रमी मरुतराजाने अत्यंत विशाल यज्ञ केला होता. हिमालयाच्या उत्तर भागात मेरू पर्वताच्या जवळ मुंजवान नामक एक सुवर्णमय पर्वत आहे. तिथे भगवान शिवाचा उमेसह आणि आपल्या गणांसह निवास आहे. तिथे जाऊन मरुतराजाने शिवाची उपासना करून त्यांना प्रसन्न करून घेतलं. शिवाच्या आशीर्वादामुळे त्याला त्या सुवर्ण पर्वतावरील अमाप सुवर्ण प्राप्त झालं. मुंजवान पर्वताजवळच मरुतराजाने यज्ञशाळा केली आणि यज्ञाची सर्व सामग्री सोन्याची बनवली. सर्व प्रजेसह मरुतराजाने हा यज्ञ केला. या यज्ञात सर्वांचा सत्कार करताना सुवर्णाच्या रूपात एवढं धन दिलं गेलं की ते ज्यांना मिळालं त्यांना आपल्यासह सगळे नेताही आलं नाही आणि त्यामुळे त्यांनी बरंचसं सुवर्ण तिथेच टाकून दिलं. यज्ञकर्त्यानेही आपल्याजवळचं उरलेलं सुवर्ण परत नेलं नाही आणि ते सर्व धन अद्यापही तिथेच आहे. तुम्ही इथून निघा आणि तिथेच या. तुमच्या यज्ञाला ते नक्कीच पुरेसं होईल. महर्षी व्यासांच्या या बोलण्याने युधिष्ठिराच्या मनावरील ओझं खूप कमी झालं. आपलं कल्याण व्हावं कळकळ महर्षी व्यास, नारद देव इत्यादी आणि ऋषी भगवान श्रीकृष्ण यांच्या हृदयात आहे. या थोर महात्म्यांचा सत्संग आपल्याला परमभाग्यानेच लाभलेला आहे याची जाणीव त्याला प्रकर्षाने झाली आणि आता तो स्थिर चित्ताने राज्यकारभार करण्यास तयार झाला. त्याचे सर्व बंधू त्याच्या अर्ध्या वचनात राहत असल्यामुळे तेही आपल्यावर असलेली राज्यकारभाराची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळू लागले. आपल्या राज्यातील लहान थोर प्रत्येकाचंच हित जपलं पाहिजे ही धर्मराज युधिष्ठिराची भूमिका होती. यथा राजा तथा प्रजा या न्यायाने त्याच्या राज्यातील कोणताही अधिकारी अधर्माने वागू शकत नव्हता. विद्वज्जन, स्त्रिया, बालकं, रोगी, वृद्ध या सर्वांचीच काळजी घेतली जात होती. आपला चरितार्थ चालवण्यास ज्यांच्याजवळ काही साधन नव्हतं त्यांना ते पुरवलं जात होतं. ज्याच्या त्याच्या प्रकृती धर्मानुसार आणि अवस्थेनुसार वर्णाश्रम व्यवस्था असल्यामुळे प्रत्येकजण आपलं कर्तव्य आनंदाने निभावत होतं. स्वकष्टार्जित धनाला प्रतिष्ठा मिळत असल्यामुळे सर्व सन्मार्गाने संपन्नता मिळवण्याच्याच मार्गाला लागलेले होते. त्यामुळे निर्मळ सुख समाधान सर्वांनाच लाभत होतं. सर्वभूत हिते रतः या वृत्तीने भगवंतांचं अधिष्ठान सर्वांच्या कर्माला मिळत होतं आणि अशा प्रकारे सद्धर्माचं राज्य व्हावं हीच तर भगवंतांची, व्यासांची आणि आत्मज्ञानी महर्षींची तळमळ होती. आपलं राज्य स्थिर स्थावर झालेलं पाहून एका शुभ घडीला युधिष्ठिर राजांनी आपल्या भावंडांना अश्वमेध यज्ञाचं मनोगत बोलून दाखवलं. तसंच त्यासाठी लागणारं धन उत्तर हिमालयातील मुंजवान पर्वतावर जाऊन शिव उपासनेने प्राप्त करण्याचा महर्षी व्यासोक्त उपायही सांगितला. युधिष्ठिराचं म्हणणं इतर सर्व पांडवांनी आनंदाने मान्य केलं आणि सर्वजण उत्साहाने मजल दरमजल करीत हिमालयातील त्या पर्वतापर्यंत जाऊन पोचले. पांडवांसह त्यांचा सर्व लवाजमा, राजपुरोहित, धौम्य ऋषी, राज्यातील अनेक उत्साही मंडळीही होती बरोबर. महर्षी व्यासांनाही युधिष्ठिर राजांनी आपल्यासह येण्यासाठी सन्मानाने पाचारण केलं होतं. हिमालयात पोचतात महर्षींनी पांडवांना उपवास करून व्रतस्थ होऊन शिवाची आराधना करण्यास सांगितलं. त्याप्रमाणे सर्वांनी केवळ जलप्राशन करून विधीपूर्वक शिवपूजा केली. त्यांच्या यज्ञाच्या शुभ संकल्पाने आणि भक्तिपूर्वक केलेल्या तपाने शिवशंकर प्रसन्न झाले. त्यांनी पर्वतावरील रत्नसुवर्णांचं भांडार शोधण्यासाठी खोदकाम करण्यास अनुमती दिली आणि थोडंसं खणताच सुवर्ण रत्न भांडार खुलं झालं. भगवान शिवांना वंदन करून जेवढं नेणं शक्य होईल तेवढं धन बरोबर घेऊन पांडव आपल्या राज्याकडे वळले.
पांडव हिमालयातून धन घेऊन हस्तिनापुरात येण्याच्या आधीच अश्वमेध यज्ञाचा समय जवळ आला, म्हणून सर्वात आधी भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुराला उपस्थित झाले. त्यानंतर बलराम, सात्यकी, इतर सर्व वृष्णीवीर सुभद्रेसहित आले. तिची गर्भवती सून उत्तरा हिचे 9 मास पूर्ण भरलेले होते. पांडव वंशाचा एकमेव अंश उत्तरेच्या गर्भात होता. पांडवांचे सर्व पुत्र भररात्री गाढ निद्रावस्थेत असताना अश्वत्थाम्याकडून कपटाने मारले गेले होते. अर्जुनपुत्र अभिमन्यू रणांगणात मारला गेला होता. मात्र त्या समयी अभिमन्यूची पत्नी उत्तरा गर्भवती होती आणि त्या गर्भाच्या रूपाने पराक्रमी पुण्यवान पांडवांची वंश परंपरा पुढे चालू राहणार होती. आजचा भाग आपला इथे संपलेला आहे. ओम.